धारणी तालुक्यातून एक दिलासादायक आणि माणुसकी जपणारी बातमी समोर आली आहे। धारणी पोलिसांनी वेळीच कारवाई करत कत्तलीसाठी निर्दयपणे बांधून ठेवलेल्या 8 गोवंशाचे प्राण वाचवले आहेत। मध्य प्रदेशातून आणलेल्याचा संशय असलेल्या या गोवंश प्रकरणात गो तस्कर फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे। नेमकी काय आहे संपूर्ण घटना, बघूया याबाबत सविस्तर। 16 डिसेंबर रोजी धारणी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मध्य प्रदेशातून तापी नगर पार करून आणलेली 7 ते 8 गोवंश जातीची जनावरे टिंगऱ्या गावालगतच्या स्मशानाजवळील नाल्यामध्ये अत्यंत क्रूरतेने हातपाय बांधून उपाशी ठेवून कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आली आहे। या माहितीच्या आधारे धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत। पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले असता स्मशानाजवळील नाल्यात 6 गायी, 1 वासरू आणि 1 बैल असा एकूण 8 गोवंश आढळून आलाय। या गोवंशाची अंदाजे किंमत 2,17,000 रुपये असून पोलिसांनी सर्व गोवंश ताब्यात घेऊन त्यांना जीवनदान दिलेत। या प्रकरणी पोलीस अंमलदार मोहिते आकाशे यांच्या तक्रारीवरनं पोलीस स्टेशन धारणी येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 तसेच महाराष्ट्र प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या गोतस्कर फरार असून गोवंश मध्य प्रदेशातून आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। वेळीच मिळालेल्या माहितीमुळे आणि धारणी पोलिसांच्या तत्परतेमुळे 8 निरपराध गोवंशाचे प्राण वाचले आहेत। गो तस्करी विरोधातील ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे।